स्टार्ट. नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी शुभम देशमुख चाणक्य करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. आजचा हा सेशन हा एक मेडिकल ॲडमिशन साठी लागणारी कागदपत्रांबद्दल असणार आहे. यामध्ये आपण 3 प्रकारचे कागदपत्र कव्हर करणार आहोत. फॉर्म भरतेवेळीचे कुठले कागदपत्र लागतील, ॲडमिशनला घेऊन जाताना कुठले कागदपत्र लागतील व त्यानंतरचे थर्ड टाईपचे कागदपत्र म्हणजे फ्री शिपसाठी म्हणा, स्कॉलरशिपसाठी म्हणा किंवा फीस कन्सेशनसाठी आपल्याला कुठले डॉक्युमेंट लागतील. या सर्व डॉक्युमेंटची माहिती आपण पुढील पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी सगळ्यांना एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करीत आहे. चाणक्य करिअर पॉईंटचा हा यूट्यूबवरील पहिलाच व्हिडिओ असल्या कारणानं, या प्रवासातील आपला पहिलाच व्हिडिओ असल्या कारणाने विद्यार्थ्यांना किंवा पालकांना माझ्याकडून असेच इन्फॉर्मेटिव्ह सेशनचे अपडेट्स मिळत राहावे यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, प्लस आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायचं आहे, म्हणजे जेणेकरून त्यांच्या प्रोसेससुद्धा सहजरित्या घर बसल्या ते करू शकतील. हू वी आर. ओके, तर चाणक्य करिअर पॉईंट काय आहे? आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आता हा सेशन तर सुरू केला आहे, पण चाणक्य करिअर पॉईंटबद्दल एक ब्रीफमध्ये 2 ते 3 मिनिटात मी सांगतो. चाणक्य करिअर पॉईंट एक अनबायस्ड अकॅडमी आहे किंवा संस्था आहे किंवा करिअर पॉईंट आहे, ज्याच्या कुठल्याही युनिव्हर्सिटीसोबत, कॉलेजसोबत किंवा कुठल्याही कोर्सेस सोबत टायअप्स नाही. आम्ही कुठल्याही विद्यार्थ्याला कुठलाही कोर्स घेण्यासाठी किंवा कुठल्याही कॉलेज घेण्यासाठी आग्रही नसतो. आम्ही फक्त आणि फक्त ॲडमिशन गायडन्स, करिअर काउन्सिलिंग आणि एंट्रन्स गायडन्स या 3 फील्डमध्ये काम करतो. तर चाणक्य करिअर पॉईंट हे अनबायस्ड असल्यामुळे फक्त आणि फक्त ॲडमिशन गायडन्समध्ये काम करणारी एक संस्था आहे. याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना जे काही मार्क मिळाले असतील त्या मार्कनुसार चांगल्यात चांगलं कॉलेज कसं मिळवून देता येईल, निरनिराळ्या प्रोसेस आहेत. ऑल इंडिया कोटाची प्रोसेस झाली, स्टेट कोटाची प्रोसेस झाली, ह्या सर्व प्रोसेस एक्सप्लेन करून देऊन विद्यार्थ्यांच्या सहजरित्या प्रवेश कसे प्राप्त करून देता येईल. सोबतच सगळे फॉर्म फिलिंग म्हणजे ऑल इंडियापासून तर सगळी फॉर्म फिलिंग आम्ही आमच्याकडे विद्यार्थ्यांचे करून घेतो. तर एक चाणक्य करिअर पॉईंट एक ॲडमिशन गायडन्स सेंटर आहे असं तुम्ही थोडक्यात म्हणू शकता. व्हाय चूज अस? ओके, आम्हाला का चूज करायचं होतं? दरवर्षी प्रवेश प्रक्रियेमध्ये थोडेफार बदल हे होत असतात. तर चाणक्य करिअर पॉईंटचे एक्सपर्ट काउन्सिलर्स हे त्या प्रवेश प्रक्रियेतील बदलांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आमचे 500 अधिक विद्यार्थी चांगल्या ठिकाणी, चांगल्या त्यांच्या ड्रीम कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन त्यांचा कोर्स ते शिकत आहेत. सोबतच प्रत्येक विद्यार्थ्याला एक्सपर्ट काउन्सिलिंग टीमकडून पर्सनल काउन्सिलिंग केल्या जाते. विद्यार्थ्यांचा जो काही स्कोर येईल त्यानुसार त्याला चांगलं चांगलं कॉलेज भेटवून देण्यात येते. त्यासाठी तुम्ही आम्हाला चूज करू शकता. चाणक्य करिअर पॉईंटमध्ये अगदी थोड्या जागा ह्या काउन्सिलिंगसाठी असतात. त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगसाठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर चाणक्य करिअर पॉईंटचे जे 2 नंबर आहे, स्लाईडच्या शेवटी आपण ते 2 नंबर डिस्प्ले करणारच आहोत, त्या 2 नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा आमच्या ऑफिसला, अकोला ऑफिस किंवा पुणे ऑफिसला येऊन आम्हाला कॉन्टॅक्ट करून तुम्ही विद्यार्थी किंवा पालक प्रवेशासंबंधी आपले काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. एक थोडक्यात मध्ये आमचे वैशिष्ट्य आणि स्पेशल फीचर्स आहे. एक 2-3 पॉईंट आहे, मी ते ॲज इट इज वाचण्याचा प्रयत्न करतो. मेडिकल क्षेत्रातील सर्व ॲडमिशन गायडन्स करण्यात येईल. तर चाणक्य करिअर पॉईंट मेनली नीट परीक्षेच्या अंडर महाराष्ट्रात जेवढे कॉलेजेस आहेत, MBBS पासून फिजिओथेरपी, नर्सिंगपर्यंत, त्या सर्व क्षेत्रातील ॲडमिशनच्या बद्दल गायडन्स करतो. आम्ही महाराष्ट्रातील MBBS पासून फिजिओथेरपीपर्यंत जेवढे कॉलेजेस आहेत त्या सर्व कॉलेजेसबद्दल गायडन्स करतो. त्याच्यासोबतच सगळ्या त्या कॉलेजेसचे कट ऑफ सांगितले जातात, वेबसाईटची माहिती दिली जाते, जागा किती आहेत, फीसची माहिती दिली जाते. म्हणजे महाराष्ट्रात नीटच्या अंडर जेवढे कोर्सेस येतील त्या सर्व कोर्सेसचं काउन्सिलिंग आम्ही आमच्याकडे विद्यार्थ्यांचं करून घेतो. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी डिस्टन्स काउन्सिलिंग करण्यात येईल. आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल की आम्ही वर्धेचे आहे, आम्ही यवतमाळचे आहे, काही विद्यार्थी बुलढाण्याचे आहेत, तर आम्ही अकोला ऑफिसला येऊ शकत नाही. कोणी म्हणत असेल आम्ही कोल्हापूरचा आहे, साताऱ्याचा आहे, पुणे ऑफिसला येऊ शकत नाही. तर विद्यार्थी व पालकांनी बिलकुल काळजी करायची नाही आहे. सर्व विद्यार्थ्यांची घर बसल्या ही प्रोसेस आम्ही करून देतो. विद्यार्थ्यांना ऑफिसला यायची गरज नाही. महाराष्ट्रात विद्यार्थी कुठेही असू देत, त्याची सहजरित्या आम्ही घर बसल्या ही प्रोसेस आम्ही त्यांची आमच्या चाणक्य करिअर पॉईंटच्या ऑफिसवर करून दिली जाते.
डिस्टन्स काउन्सिलिंग करण्यात प्रत्येक विद्यार्थ्याला एक्सपर्ट काउन्सिलिंग टीम करून मार्गदर्शन करण्यात येईल. आमच्याकडची जी काउन्सिलिंग टीम आहे ती अनुप रघुवंशी सर म्हणा किंवा पत्की सर म्हणा, ती सर्व टीम ही विद्यार्थ्यांचा काउन्सिलिंग खूप चांगल्या प्रकारे करते. असं विद्यार्थ्यांचे बऱ्यापैकी रिव्ह्यूज मला येत असतात. तर प्रत्येक विद्यार्थ्याला एक्सपर्ट काउन्सिलिंग टीमकडून मार्गदर्शन करण्यात येईल. प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील व्हॉट्सअप किंवा SMS द्वारे डेली अपडेट्स. तर आम्ही जनरली आमच्याकडे जे विद्यार्थी ॲडमिशन घेतात काउन्सिलिंगसाठी, अशा सर्व विद्यार्थ्यांना आमच्याकडून जे मेसेज आहेत ते ब्रॉडकास्ट केले जातात. म्हणजे NTA एखादं नोटिफिकेशन आलं तर सेम टाईमला आम्ही विद्यार्थ्यांना ते मेसेजेस ब्रॉडकास्ट करतो. कदाचित आज उद्यामध्ये आपण 2-3 दिवसात एखादा ग्रुप पण फॉर्म करून घेऊ आणि त्या ग्रुपमध्ये पण अपडेट्स टाकायला सुरुवात करू. कारण की ब्रॉडकास्ट लिस्टमधून एकदम 200-250 विद्यार्थ्यांना सहजरित्या मेसेज जायला थोडा प्रॉब्लेम येत आहे. तर आपण ग्रुपद्वारे आता कदाचित इथून पुढे सगळं प्रोसेसेस आपण ग्रुपद्वारेच करू. मेडिकल ॲडमिशन गायडन्स, कट ऑफ बुकची माहिती याच्या नेक्स्ट स्लाइडला मी विद्यार्थ्यांना व पालकांना एक्सप्लेन करतो. पोस्ट अलॉटमेंट असिस्टंट काय आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉलेज मिळून जाते, पण त्यांना फ्रीशिपसाठी स्कॉलरशिपसाठी नेहमी या स्कॉलरशिप संदर्भात काही गोष्टींसाठी अडचणी येतात. तर त्या अडचणी सुद्धा चाणक्य करिअर पॉईंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सॉल्व्ह करून दिल्या जातात. मेडिकल कॉलेजेस प्रिफरन्सेस. ओके, विद्यार्थ्यांचा जो काही स्कोअर येईल, आता रिझल्टला अजून 8 दिवस किंवा 20 ते 25 दरम्यान रिझल्ट येईल. त्या रिझल्टनुसार विद्यार्थ्यांना जो कुठला कोर्स करायचा आहे त्या कोर्समधील प्रिफरन्सेस कसे असायला पाहिजे, तर त्या प्रिफरन्सबद्दल म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला BMS करायचा आहे, एखाद्या विद्यार्थ्याला BDS करायचा आहे किंवा MBBS करायचा आहे, त्याचे प्रिफरन्सेस आयडियली कसे असायला पाहिजे याच्याबद्दल पण याच्यामध्ये पण आमच्याकडून विद्यार्थ्यांना गाईड केलं जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॉर्म फिलिंग. तर महाराष्ट्रातले सर्वच फॉर्म MBBS पासून फिजिओथेरपीपर्यंत आणि ऑल इंडियाचे MCCचे काउन्सिलिंग म्हणा किंवा आयुषचे काउन्सिलिंग, असे सर्व फॉर्म विद्यार्थ्यांचे आम्ही आमच्या चाणक्य करिअर पॉईंटच्या सेंटरवरच भरून घेतो. विद्यार्थ्यांना फक्त एक वेळा 85%च्या फॉर्म फिलिंगच्या वेळी यावं लागते. ते जरी विद्यार्थी जरी लांब असतील तर 85चा फॉर्मसुद्धा आम्ही आमच्याचकडे भरून घेतो. तर सगळे फॉर्म फिलिंग हे चाणक्य करिअर पॉईंटकडून करून दिली जाते. फक्त विद्यार्थ्यांना व पालकांना सांगायचं असते, सर की मला ही प्रोसेस करायची आहे, ऑल इंडियाची करायची आहे, स्टेटची करायची आहे. तर फॉर्म फिलिंग हा पार्ट सुद्धा चाणक्य करिअर पॉईंटमध्ये एकदम व्यवस्थितरित्या करून दिला जातो. आधी सांगितल्याप्रमाणे अवर बुक फॉर स्टुडंट आमचं एक चाणक्य करिअर पॉईंटने संकलित केलेली, म्हणजे आमचे एक संचालक शुभम देशमुख आणि संचालक अनुप रघुवंशी यांनी संकलित केलेल्या माहितीच्या आधारे हे पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पुस्तकाचं नाव आपण ॲडमिशन गाईड म्हणून दिलं आहे. या पुस्तकात महाराष्ट्रातील बऱ्यापैकी MBBS पासून फिजिओथेरपीपर्यंत जेवढे कॉलेजेस आहेत, बऱ्यापैकी सगळेच कॉलेज आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत. या सर्व कॉलेजेसच्या लास्ट इयरचे कट ऑफ विद्यार्थ्यांना याला कट ऑफ पुस्तक पण म्हणू शकतात, कट ऑफ बुक पण म्हणू शकतात. लास्ट इयरचे कट ऑफ, कॉलेज कुठे स्थित आहे, जागा किती आहेत, फीस किती आहे, या संदर्भातील सर्व माहिती दिली आहे. यासोबतच ऑल इंडिया कोट्याची माहिती दिली आहे, स्टेट कोट्याची माहिती दिली आहे, डीम्ड युनिव्हर्सिटीजची माहिती दिली आहे, कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन्सची माहिती दिली आहे आणि एम्स जिपमर सहित सगळ्या कॉलेजेसची बऱ्यापैकी माहिती दिली आहे. आणि विद्यार्थ्यांना या प्रोसेसच्या आधी काय पूर्वतयारी करावं लागत असते, या पूर्वतयारीच्या संदर्भात पण बऱ्यापैकी आपण माहिती यामध्ये दिलेली आहे. चाणक्य करिअर पॉईंटला काउन्सिलिंगला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक आपण फ्रीमध्ये देतो. तसेच एखाद्याला हे पुस्तक आमच्याकडून हवं असेल तर अशा विद्यार्थ्यांनी आमच्या कॉन्टॅक्ट नंबरला संपर्क करायचा आहे. ते पुस्तक आम्ही त्यांना कुरिअरसुद्धा करतो. ज्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक हवं असेल त्यांनी आमच्या कॉन्टॅक्ट नंबरला संपर्क करा. आम्ही त्यांना दिलेल्या ॲड्रेसेसवर ते पुस्तक कुरिअर करून देऊ. हां, तर आता इथून पुढे हा सेशन जो असणार आहे हा रिक्वायर्ड डॉक्युमेंटचा सेशन असणार आहे. यामध्ये आपण मेडिकल ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये लागणारे सर्व डॉक्युमेंट्स कव्हर केलेले आहे. ते डॉक्युमेंट्स आपण पुढील प्रमाणे बघून घेऊ. ॲडमिशन प्रोसेस, फॉर्म फिलिंग. फॉर्म भरताना कुठले डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहे, अशा प्रकारचे सर्व डॉक्युमेंट यामध्ये असतील. प्रोसेस इन अलॉटेड इन्स्टिट्यूट्स, एखादं कॉलेज आपल्याला राऊंडमधून लागलं तर त्या कॉलेजला जाताना कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे. आणि तिसरं म्हणजे पोस्ट ॲडमिशन प्रोसेस, म्हणजे
आपलं एखाद्या कॉलेजला ॲडमिशन फायनल झालं, तर त्या पोस्ट ॲडमिशन प्रोसेसमध्ये फ्रीशिपसाठी, स्कॉलरशिपसाठी आपल्याला कुठले किंवा फीजमध्ये बेनिफिट मिळावे यासाठी कुठले डॉक्युमेंट लागतील, असे तिन्ही प्रकारचे डॉक्युमेंट आपण पुढील काही स्लाइड्समध्ये बघणार आहोत. पुढील काही स्लाइडमध्ये बघणार आहोत. डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर ॲडमिशन फॉर्म फिलिंग प्रोसेस. आता याचं हेडिंग जरी फॉर्म फिलिंग प्रोसेस असलं तरी यामध्ये मी बऱ्यापैकी सगळे डॉक्युमेंट घेतलेले आहेत. विद्यार्थी व पालकांनी आपल्या म्हणजे मी जी लिस्ट आता ही दिलेली आहे, जे डॉक्युमेंट्स आपल्याकडे नाहीत अशा सर्व डॉक्युमेंटची नोंद घेऊन घ्यायची आहे. आणि मी डॉक्युमेंटच्या बाजूने ते डॉक्युमेंट कुठून मिळतील ब्रॅकेटमध्ये त्याची पण माहिती दिली आहे. तर एखादं डॉक्युमेंट विद्यार्थी व पालकांकडे नसेल तर ते डॉक्युमेंट कुठून मिळेल, कसं मिळेल या संदर्भात मी बऱ्यापैकी माहिती या पुढील सेशनमध्ये आपल्याला सांगणार आहे. नीट यूजी कन्फर्मेशन पेज. नीट यूजी 2021चा विद्यार्थ्यांनी जे अप्लिकेशन फॉर्म भरला होता, त्यावेळी अप्लिकेशन फॉर्म भरताना भरल्यावर आपल्याला एक कन्फर्मेशन पेज आलं होतं. फेज 1 मध्ये फॉर्म भरल्यावर एक कन्फर्मेशन पेज आलं होतं. आणि फेज 2 मध्ये ज्यांनी ज्यांनी चेंजेस केले, नेममध्ये तर चेंजेस नव्हते, कॅटेगरीमध्ये, जेंडरमध्ये, नॅशनॅलिटीमध्ये किंवा PWD नो फेज 2 मध्ये ज्यांनी चेंजेस केले असेल अशा सर्व विद्यार्थ्यांना फेज 2 नंतरचं कन्फर्मेशन पेजची प्रिंट घ्यावं लागेल. व ज्या विद्यार्थ्यांनी फेज 2 मध्ये काही चेंजेस केले नाही, त्या विद्यार्थ्यांनी आधी जरी कन्फर्मेशन पेजची प्रिंट काढली असेल तर ते पण त्यांचं कन्फर्मेशन पेज चालेल. तर नीट यूजी कन्फर्मेशन पेज हे एक महत्त्वाचं डॉक्युमेंट या प्रोसेसमध्ये आपल्याला लागणार आहे. ते कुठून मिळेल तर NTA NEET.NTA.AC.in या वेबसाईटवरून मिळेल. आपल्याला ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून ते नीटचं कन्फर्मेशन पेज काढून घ्यायचं आहे. नीट यूजी ॲडमिट कार्ड. आता गेल्या वर्षीपासून ॲडमिट कार्ड हे इन्व्हिजिलेटर लोक, म्हणजे जिथे आपण आपली एक्झाम झाली तेथील इन्व्हिजिलेटर्स हे ॲडमिट कार्ड विद्यार्थ्यांकडून घेऊन घेत आहेत. तर विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर आता पण परत ॲडमिट कार्ड नीट NTA वेबसाईटून काढून घ्यायचं आहे. आणखी रिझल्ट लागायला साधारणतः 5 ते 7 दिवस लागतील. तर त्या 5 ते 7 दिवसात त्याच्या संबंधित जेवढ्या काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करता येईल त्या सर्व पूर्ण करून घ्यायच्या आहे. त्याच्यावर फोटो लावून घ्या, डाव्या हाताचा त्याच्यावर ठसा उमटवा, जो लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन आहे ते करा. सोबतच वडिलांचे किंवा पॅरेंटची साईन त्याच्यावर घेऊन टाका. नीट यूजी ॲडमिट कार्ड आपल्याला या प्रोसेसमध्ये लागणार आहे. म्हणजे ते पूर्ण विद्यार्थ्यांनी पोस्ट कार्ड, पासपोर्ट साईज फोटो लावून ते रेडी करून ठेवायचं आहे. त्याच्यासोबतच तिसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे नीट यूजी मार्क्स मेमो. मार्क्स मेमो काय असतो तर नीटचा रिझल्ट अजून लागला नाही आहे. कालच नीट NTA शेवटची तारीख दिली होती विद्यार्थ्यांना OMR चॅलेंजसाठी आणि त्यांच्या ॲन्सर चॅलेंजसाठी. ॲन्सर की आणि ते OMR चॅलेंजची रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत जी प्रोसेस होती, ती 9 ते 10 वाजेपर्यंत प्रोसेस संपली. आता त्याला साधारणतः 1 ते 2 दिवस वेळ लागतील. त्याच्यानंतर साधारणतः 20 ते 25च्या दरम्यान नीटचा रिझल्ट येईल. तर तो रिझल्ट कुठून भेटणार आहे तर ते चाणक्य करिअर पॉईंटवरून आम्ही विद्यार्थ्यांना देऊ. आणि ज्या विद्यार्थ्यांना घर बसल्या हा रिझल्ट प्रिंट करायचा आहे किंवा बघायचा आहे तर त्यांनी नीट NTA वेबसाईटवर जाऊन हा रिझल्ट बघायचा आहे. SSC और एक्स स्टँडर्ड और इट्स इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट. तर हे कुठून मिळणार सर्टिफिकेट आपल्याला तर स्कूलमधून. विद्यार्थ्यांनी जिथून 10वी केली आहे तिथून आपल्याला हे सर्टिफिकेट मिळेल. आपण इथे सर्टिफिकेटचा उल्लेख केला आहे. आपल्याला पासिंग मार्कशीट चालणार नाही. पण CBSEच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल की आम्हाला बोर्ड सर्टिफिकेट हे मिळत नाही. तर CBSEच्या विद्यार्थ्यांना मार्कशीट चालेल, कारण की त्यांच्या मार्कशीटवरच डेट ऑफ बर्थ मेन्शन केली असते. आणि बोर्ड आपले जे 10वी बोर्डाचे जे SSC बोर्डचे जे विद्यार्थी आहेत त्यांना बोर्ड सर्टिफिकेट लागेल. त्यांच्या बोर्ड सर्टिफिकेटवर हे डेट ऑफ बर्थ हे मेन्शन केलेली असते. तर SSC और एक्स स्टँडर्ड और इट्स इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट म्हणजे 10वीचं मार्कशीट नाही म्हणू शकत, बोर्डची सनद म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, बोर्ड सर्टिफिकेट या प्रोसेसमध्ये लागणार आहे. HSC किंवा 12वीचं और इट्स इक्विव्हॅलंट मार्क्स मेमो. 12वीचे आपल्याला ओरिजिनल मार्कशीट लागणार आहे. आता बरेच विद्यार्थ्यांचं म्हणणं आधी 15 दिवस 20 दिवस आधी होतं की आमचे अजून मार्कशीट यायचे आहेत. तर जे फ्रेशर विद्यार्थी असेल त्या सर्व विद्यार्थ्यांच्या मार्कशीट आता त्यांच्या बऱ्यापैकी सगळ्या कॉलेजला आलेल्या आहेत. बऱ्यापैकी सगळ्या कॉलेजेसने त्या डिस्ट्रीब्यूट सुद्धा केलेल्या आहेत. तर या आपापल्या कॉलेजला जाऊन हे 12वीचं आपल्याला मार्कशीट घेऊन यायचं आहे. 12वीचा बोर्ड सर्टिफिकेट या प्रोसेसमध्ये कुठेही लागणार नाही. तर 12वीची ओरिजिनल
मार्कशीट आपल्याला लागणार आहे. ऑनलाईन प्रिंट केलेली मार्कशीट चालेल का? तर बिलकुल चालणार नाही. डिजिलॉकरची मार्कशीट चालेल का? ई मार्कशीट चालेल का? तर ते पण चालणार नाही. आपल्याला ओरिजिनल मार्कशीट जी आपण कॉलेजमधून आपल्याला मिळेल ती मार्कशीट आपल्याला या प्रोसेसमध्ये लागणार आहे. नॅशनॅलिटी कम डोमेसाईल. नॅशनॅलिटी कम डोमेसाईल आता बऱ्याचशा तहसीलमध्ये नॅशनॅलिटी कम डोमेसाईल हे एकच सर्टिफिकेट येतं. तर बऱ्याचशा तहसीलमध्ये हे सर्टिफिकेट दोन सर्टिफिकेट वेगळे वेगळे येतात. नॅशनॅलिटी वेगळं येते, डोमेसाईल वेगळं येते. तर काही तहसीलमधून वेगळं वेगळं येत असेल तर त्यांनी दोन्ही डॉक्युमेंट काढून घ्यायचे आहे, नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल. पण आता बरेच विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं म्हणणं आहे की डोमेसाईल म्हणजे रहिवासी दाखला का? तर डोमेसाईल म्हणजे रहिवासी दाखला नाही. डोमेसाईल म्हणजे अधिवास प्रमाणपत्र. मी रिपीट करतो, अधिवास प्रमाणपत्र. हे कुठून मिळेल? तर तहसीलमध्ये मिळेल. आणि ज्यांचं नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल एकच असेल त्यांनाही चालेल. दोन्ही ठिकाणी एकच डॉक्युमेंट अपलोड केलं तरी चालेल. त्याच्यानंतरचं डॉक्युमेंट आहे क्लास 12th लिव्हिंग सर्टिफिकेट और टीसी. हे कुठून मिळेल? तर जिथून विद्यार्थ्यांनी त्यांची 12वी उत्तीर्ण केली आहे त्या कॉलेजचं किंवा शाळेचं किंवा कॉलेजचंच म्हणा, ज्युनियर कॉलेजचं टीसी आपल्याला ओरिजिनल स्वरूपात लागणार आहे. टीसी किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट दोनपैकी काही चालेल. म्हणजे ऍक्च्युली एलसीच असते. त्यानंतरचं एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. आता मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट काय असते? तर याचा एक फॉर्मॅट येतो. तो इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये असतो. तर तो आम्ही विद्यार्थ्यांना आपल्या ग्रुपच्या माध्यमातून सर्वांना देण्याचा प्रयत्न करतच आहोत. सोबतच त्याची लिंक मी म्हणजे त्याच्या फॉर्मॅटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकण्याचा प्रयत्न करेल. तर हे कुठून मिळेल? तर एक रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजे MBBS डॉक्टर जे प्रॅक्टिस करत आहे अशा कुठल्याही MBBS डॉक्टरचं आपल्याला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट घ्यावं लागणार आहे. तर हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट त्यांच्या लेटर हेडवर असणं बंधनकारक नाही आहे. लेटर हेडवर असणं तरी चालेल, नसेल तरी चालेल. विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी त्याच्याबद्दल काळजी करू नये. किंवा एखाद्या PSCच्या एमओचं पण हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट चालेल. गॅप ॲफिडेव्हिट गॅप सर्टिफिकेट. तर गॅप सर्टिफिकेट हे सर्वांसाठी कंपल्सरी नसते. ज्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गॅप आहे किंवा ज्यांनी रिपीट केला आहे, ते रिपीट एक वेळा केला आहे, 2 वेळा केला किंवा 3 वेळा केला आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याची 18ला 12वी झाली, 19ला झाली किंवा 20ला झाली असेल, तर अशा सर्व विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेट काढणं बंधनकारक आहे. ते गॅप सर्टिफिकेट ₹100च्या स्टॅम्प पेपरवर असणं गरजेचं आहे. आणि ते ॲफिडेव्हिट केलेलं तरी चालेल किंवा नोटराईज केलं तरी चालेल. आता काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असेल की सर माझं 1 वर्षाचा गॅप आहे तर मी 1 काढू का? किंवा 2 वर्षाचा गॅप आहे तर 2 काढू का? असं काहीच नाही. तुमचा जेवढाही गॅप असला तेवढा असू द्यात. फक्त त्यात 2-3 कितीही वर्षाचा गॅप असला तरी त्यात मेन्शन करा की माझा 2 वर्षाचा गॅप आहे, 3 वर्षाचा गॅप आहे. मी 19 ते 21 कुठेच ॲडमिशन घेतलं नाही. हे स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र असते. तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याचे पण फॉर्मॅट्स तहसीलच्या बाहेर किंवा सेतूमध्ये मिळून जातात. तर ते गॅप ॲफिडेव्हिट रिपीटर्स विद्यार्थ्यांनी बनवून घ्यायचं आहे. आधार कार्ड. आधार कार्ड हा सगळ्यात महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे या थ्रूआउट प्रोसेसमध्ये. ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड अपडेटेड नाही आहे, फोटो लहानपणीचा आहे, डेट ऑफ बर्थ पूर्ण नाही आहे, फक्त बर्थ इयर आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी आधार कार्ड हे अपडेट करून घ्या. प्रिफरेबली करूनच घ्या. कंपल्सरी आहे का तर नाही आहे, पण मला तरी वाटतं की त्याच्यासोबत मोबाईल नंबर अपडेट करून घ्या, ईमेल ॲड्रेस अपडेट करून घ्या. कारण की आता प्रोसेस सुरू व्हायला साधारणतः 8 ते 10 दिवस वेळ आहे. या 10-12 दिवसात आधार कार्ड अपडेट करून घेणं महत्त्वाचं आहे. नंतर म्हणजे नंतरच्या ज्या सगळ्या प्रोसेस आहेत, थ्रूआउट प्रोसेस आहे, ते इझिली आपल्याला पूर्ण करता येतील. 8 ते 10 पासपोर्ट साईज फोटोग्राफ. विद्यार्थ्यांनी 8 ते 10 पासपोर्ट साईज फोटोग्राफ काढून ठेवायचे आहेत. नीटच्या परीक्षेचा जो आपण अप्लिकेशन फॉर्म भरला त्यावेळेसचा फोटो असेल तर फार उत्तम. व्हाईट बॅकग्राऊंड असेल तर फार उत्तम. 8 ते 10 पासपोर्ट साईज फोटोग्राफ या प्रोसेसमध्ये आपल्याला लागणार आहेत. इन्कम सर्टिफिकेट काय? तर हे कुठून मिळणार आहे? तहसीलमधून. आता काही विद्यार्थ्यांचं पालकांचं असं म्हणणं असेल की आम्ही जॉब करतो, गव्हर्नमेंट जॉब करतो. तर त्यांनी त्यांच्या ITR वरून किंवा त्यांच्या फॉर्म नंबर 16 वरून त्यांचे इन्कम सर्टिफिकेट हे तहसीलमधून बनवून घ्यायचे आहेत. वार्षिक उत्पन्नाचा दाखला आणि जे शेतकरी आहेत त्यांनी त्यांच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर हे इन्कम सर्टिफिकेट तहसीलमधून बनवून घ्यायचे आहेत.
उत्पन्नाचा दाखला तुम्हाला जे तलाठी ऑफिसमधून मिळतो त्याच्यावरून. स्टुडंट्स इलेक्शन कार्ड किंवा एनेक्स्चर सी हे कुठून मिळेल? सेतूमधून किंवा तहसीलमधून. आता इलेक्शन कार्ड लागेलच का? तर आता प्रोसेसमध्ये हे इलेक्शन कार्ड लागणार नाही किंवा हे आपल्याला कुठे अपलोड सुद्धा करावं लागणार नाही. पण हे इलेक्शन कार्ड आपल्याला पोस्ट ॲडमिशनमध्ये लागते. म्हणजे एखाद्याचं ॲडमिशन झालं तर त्या ॲडमिशन नंतर युनिव्हर्सिटीला रजिस्ट्रेशनसाठी सर्व विद्यार्थ्यांना हे इलेक्शन कार्ड लागेल. आणि बरेच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आणखी ते अजून 18 वर्षाचे पूर्ण झालेले नाही आहेत. तर अशा विद्यार्थ्यांना एनेक्स्चर सी भरून द्यावं लागेल. त्यामध्ये 2 ते 3 महिन्यांनी आम्ही इलेक्शन कार्ड आणून देऊ किंवा 2 ते 3 महिन्यांनी इलेक्शन कार्ड कॉलेजला दिलं तरी चालेल. ज्या विद्यार्थ्यांचं 18 वर्ष पूर्ण झालं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी इलेक्शन कार्ड काढून घ्यायचं आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेट. कॅरेक्टर सर्टिफिकेट कंपल्सरी डॉक्युमेंट नाही आहे. बरेच विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं असं म्हणणं आहे की आमचं कॉलेज आम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट देत नाही. कारण की त्यांच्या टी-सीवर किंवा एल-सीवर लिहून असते वर्तणूक चांगली. तर अशा विद्यार्थ्यांना कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार नाही किंवा काही कॉलेजमध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेट हे वेगळं दिलं जाते. तर जिथून आपल्या कॉलेजमधून जिथून कॅरेक्टर सर्टिफिकेट दिले जात आहे, ज्या कॉलेजमधून त्या सर्व कॉलेजमधून आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊन घ्यायचं आहे. म्हणजे जिथून आपण 12वी केली तिथूनच हे कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळत असते. जिथून नाही मिळत तरी ओके. मिळत असेल तर घेऊन टाका, नसेल मिळत तरी चालेल. काही म्हणजे एवढं हार्ड अँड फास्ट मला कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेलच असं नाही आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळत असेल तर उत्तम. म्हणजे थ्रूआउट प्रोसेसमध्ये कॅरेक्टरचं गरज लागणार नाही. पोस्ट ॲडमिशनमध्ये काही कॉलेज मागतात त्यांच्या टी-सीवर वर्तणूक चांगली आहे अशा विद्यार्थ्यांना टी-सीच कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणून दिलं तरी चालेल. मायग्रेशन सर्टिफिकेट रिजनल बोर्ड ऑफिस किंवा ऑनलाईन. मायग्रेशन सर्टिफिकेट आता बऱ्यापैकी मागच्या वर्षीच्या 2-3 कॉलेजच्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या मी यादीमध्ये मायग्रेशन सर्टिफिकेटचं लिस्टमध्ये नाव बघितलं आहे. तर मायग्रेशन सर्टिफिकेट होता तर सर्व विद्यार्थ्यांनी काढून घ्या. महाराष्ट्राच्या बाहेर सर्व प्रोसेससाठी मायग्रेशन सर्टिफिकेटची गरज पडते. मायग्रेशन सर्टिफिकेट हे आपल्याला आपल्या बोर्डातून मिळत असते. HSC बोर्ड जे आहे त्या बोर्डातून मिळत असते. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीरित्या हे उपलब्ध आहे. ऑफलाईन असेल तर तुम्हाला तुमच्या रिजनल ऑफिसमध्ये जावं लागेल. आता जसं अमरावती ऑफिस आहे, नाशिक ऑफिस आहे, लातूर ऑफिस आहे, त्या रिजनमध्ये जाऊन रिजनल ऑफिसमध्ये जाऊन बोर्ड सर्टिफिकेट घ्या किंवा ऑनलाईन त्यांच्या लिंक्स आहेत. त्या लिंक्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देऊ आणि ग्रुप्समध्ये सुद्धा शेअर करू. तर मायग्रेशन सर्टिफिकेट विद्यार्थ्यांनी काढून घ्यायचं आहे. म्हणजे कंपल्सरी डॉक्युमेंट म्हणून याचं नाही आहे. पण बऱ्याचपैकी मागच्या वर्षी काही कॉलेजेसच्या लिस्टमध्ये मायग्रेशन सर्टिफिकेट होतं. तर विद्यार्थ्यांनी पालकांनी आता वेळ आहे तर काढून घ्या. पॅन कार्ड हे कुठून मिळेल? तर सेतूमधून. जे विद्यार्थ्यांचं एज 18च्या वरती झालं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी पॅन कार्ड काढून घेणं इम्पॉर्टंट आहे. ॲडमिशनच्या नंतर पोस्ट ॲडमिशन प्रोसेसमध्ये पॅन कार्ड लागेल. नॅशनलाइज बँक पासबुक. कुठल्याही नॅशनलाइज बँकचं पासबुक काढून घ्या. ते तुम्हाला कुठल्याही बँकेतून तुमच्या SBI म्हणा, HDFC म्हणा, ICICI म्हणा, कुठल्याही बँकेतून नॅशनलाइज बँक पासबुक हे विद्यार्थ्याचं असणं आवश्यक आहे. ॲडिशनल रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फॉर रिझर्व कॅटेगरी. पहिली जी डॉक्युमेंटची लिस्ट होती ती जनरल डॉक्युमेंटची लिस्ट होती. सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ती लिस्ट होती. आता कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कुठले डॉक्युमेंट लागतील हे आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत. कॅटेगरीचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये बघितलं तर SC ST झाले, NT-VJs झाले, SBC झाले, OBC झाले, त्या सर्वांना खालीलप्रमाणे डॉक्युमेंट लागतील. कास्ट सर्टिफिकेट कुठून मिळेल? तर तहसीलमध्ये. विद्यार्थी व पालकांनी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे की इथून पुढचे जे डॉक्युमेंट्स आहे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रिमिलियर हे सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांकडे किंवा पालकांकडे असणं महत्त्वाचं आहे. इथून पुढे आमच्याकडे रिसिप्ट आहे, 2 महिन्यांनी डॉक्युमेंट येणार आहे, तर रिसिप्टवर कुठलंही ॲडमिशन होत नसते. तर रिसिप्टवर ॲडमिशन न होता त्या रिसिप्टच्या ऐवजी ओरिजिनल डॉक्युमेंट असणं विद्यार्थ्यांकडे व पालकांकडे खूप जास्त महत्त्वाचं आहे. जर डॉक्युमेंट नसेल तर विद्यार्थ्यांनी कास्ट सर्टिफिकेट नसेल, कास्ट व्हॅलिडिटी नसेल
नसेल तर सरळ ओपनमधून फॉर्म भरायचा आहे. कारण की आता कास्ट सर्टिफिकेट नसलं तर आपण ते डॉक्युमेंटच्या जागी रिसिप्ट अपलोड करू, पण ज्यावेळी विद्यार्थी किंवा पालक ॲडमिशनला जाताना ते रिसिप्ट घेऊन जातात, तिथे कॉलेज हे सर्व गोष्टी ॲक्सेप्ट करत नाही. तिथे विद्यार्थ्यांचं ॲडमिशन हे कॅन्सल होतं. तर हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट विद्यार्थी व पालकांनी नोट करून घ्यायचा आहे, की कुठल्याही रिसिप्टवर ॲडमिशन होणार नाही. कास्ट सर्टिफिकेट तहसीलमधून मिळेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे सुद्धा तहसीलमधून मिळेल. कास्ट रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी यासोबतच नॉन क्रिमिलियर असणं खूप महत्त्वाचं आहे. आता काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे, की आमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी आहे, तर आम्हाला कास्टमध्ये बेनिफिट मिळाला चालेल, आम्हाला फीमध्ये बेनिफिट नसला तरी चालेल, पण आमच्याकडे नॉन क्रिमिलियर मिळत नाही, कारण की आमचं उत्पन्नाचं लिमिट जास्त आहे, किंवा आम्ही क्लास 1 क्लास 2च्या पोस्टमध्ये आमचे आईवडील काम करतात. तर ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी आहे, पण नॉन क्रिमिलियर नाही आहे, तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी ओपनमधून फॉर्म भरायचा आहे. कारण की ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर नाही आहे, अशा कुठल्याही विद्यार्थ्यांना कास्टचा कुठलाही बेनिफिट मिळणार नाही. नॉन क्रिमिलियर आणि तेही व्हॅलिड अप टू 31 मार्च 2022. म्हणजे विद्यार्थ्यांकडे मागच्या वर्षीपर्यंत डॉक्युमेंट होतं, यावर्षी नाही आहे. तर अशा सरळ सगळ्या विद्यार्थ्यांनी सरळ ओपनमधून फॉर्म भरायचा आहे. कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटीवर कुठेही ॲडमिशन होणार नाही. पण आता बरेच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे, की सर आमच्याकडे नॉन क्रिमिलियर आहे, आमचे क गटातील आमचे आई-वडील क गटातील कर्मचारी आहे, पण आमचं वार्षिक उत्पन्न 8,00,000च्या वरती जाते, पण आम्हाला नॉन क्रिमिलियर तर मिळालं. तर अशा सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅटेगरीचा बेनिफिट हा फक्त आणि फक्त सीटसाठी असेल. फीजमध्ये त्याचा कुठलाही बेनिफिट मिळणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॉन क्रिमिलियर हे फक्त ओबीसी, एनटीज, विजेस आणि एसबीसी या कॅटेगरीलाच असेल. एससी आणि एसटीला नॉन क्रिमिलियरची कुठलीही अट नाही आहे. तर एससी आणि एसटीच्या कॅन्डिडेट्सला नॉन क्रिमिलियर नसलं तरी कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटीवर त्यांचे प्रवेश करून घेतले जातात. तर मी परत एकदा सांगतो, ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आहे, नॉन क्रिमिलियर नाही आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी ओपनमधून फॉर्म भरायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर आहे, काही विद्यार्थी काही डॉक्युमेंटला व्हॅलिडिटी असतात, त्या सर्व डॉक्युमेंटच्या व्हॅलिडिटी विद्यार्थ्यांनी चेक करून घ्यायचे आहे. त्यातलंच एक डॉक्युमेंट म्हणजे नॉन क्रिमिलियर. नॉन क्रिमिलियरची व्हॅलिडिटी सगळ्यात लास्ट लाईनला असते. त्या लाईनला डेट हे व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायचे आहे. एस सी एस टीला नॉन क्रिमिलियरची अट नाही आहे. नॉन क्रिमिलियर हे तहसीलमधून मिळते. सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट इश्यूड आफ्टर 31/3 चुकून 30 झालाय 2021. आता ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडियामध्ये प्रोसेस करायची आहे, ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स आहे, ऑल इंडिया कोटामध्ये लागायची शक्यता आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी सेंट्रलमध्ये ओबीसीज आहेत आणि सेंट्रलमध्ये एस सी एस टीज आहे, अशा तिन्ही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे. सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट नीट ब्रोशरमध्ये, नीटचं जेव्हा इन्फॉर्मेशन ब्रोशर आलं होतं, त्यांनी सांगितलं होतं की फेज 2मध्ये हे सर्व डॉक्युमेंट सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते डॉक्युमेंट अपलोड करावं लागेल. पण फेज 2मध्ये कुठलेही डॉक्युमेंट अपलोड करायला एन टी एने सांगितलं नाही. आता हे डॉक्युमेंट आपल्याला सरळ ॲडमिशनच्या वेळी लागणार आहे. तर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट इश्यूड आफ्टर 31 मार्च 2021, म्हणजे 1 एप्रिलपासून तर पुढे आता सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत कधीही काढलेलं चालेल. मागच्या वर्षीचं चालणार नाही. याची व्हॅलिडिटी 1च वर्ष असते. तर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट हे 31 मार्च नंतर काढलेलं असावं. हे 30 चुकून झालेलं आहे. ओबीसी, एससी आणि एसटी, म्हणजे ओबीसी, एससी आणि एसटी या 3 कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागेल. डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट. आता ईडब्ल्यूएस कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना कुठले डॉक्युमेंट लागतील आपण ते थोडक्यामध्ये बघून घेऊ. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट इन सेंट्रल फॉर्मॅट व्हॅलिड अप टू 31/3/2022. म्हणजे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटचे हे 2 सर्टिफिकेट मिळत असतात. एक सेंट्रल फॉर्मॅटचं, एक सेंट्रलचं ईडब्ल्यूएस मिळत असते आणि एक स्टेटचं ईडब्ल्यूएस मिळत असते. तर सेंट्रलचं ईडब्ल्यूएस सगळ्यांना मिळत नाही. स्टेटचं ईडब्ल्यूएस ज्यांचं उत्पन्न 8,00,000च्या आत आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना स्टेटचं ईडब्ल्यूएस मिळून जाते, कारण की त्याच्यासाठी काही वेगळे रिक्वायरमेंट नाही आहे. पण सेंट्रल ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटसाठी प्लॉटची बंधनं आहेत. म्हणजे प्लॉट असेल तर तो एवढ्या
स्क्वेअर फूटमध्ये पाहिजे, घर असेल तर 1000 स्क्वेअर फूटच्या आत पाहिजे, शेती असेल तर 10 एकरच्या आत पाहिजे. तर हे त्याचे नॉर्म्स असतात. तर ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट जनरली सर्वांना मिळत नाही. तर ज्यांच्याकडे सेंट्रलमध्ये ई-डब्ल्यू-एस आहे त्यांनी नीटचा फॉर्म भरताना मी विद्यार्थ्यांना व पालकांना सांगितलं होतं की सेंट्रलचं ई-डब्ल्यू-एस असेल तरच ई-डब्ल्यू-एस म्हणजे जनरल ई-डब्ल्यू-एस मधून फॉर्म भरा. ज्यांच्याकडे सेंट्रल ई-डब्ल्यू-एस नसेल त्यांनी ओपन मधून फॉर्म भरला तरी चालेल. त्यांच्या स्टेटमध्ये परत ई-डब्ल्यू-एस करता येते. म्हणजे स्टेटला आपण जेव्हा महासिटीला फॉर्म भरू तेव्हा आपल्याला ई-डब्ल्यू-एस करता येते. सेंट्रल ई-डब्ल्यू-एसला ॲनेक्स्चर ए नावाचं सर्टिफिकेट असते, म्हणजे कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. सेंट्रल सर्टिफिकेटवर ॲनेक्स्चर ए आणि स्टेटला ॲनेक्स्चर आय असतो. स्टेटच्या विद्यार्थ्यांसाठी ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट इन स्टेट फॉर्मॅट. ज्यांचं ज्यांचं उत्पन्न महाराष्ट्र स्टेटमध्ये 8 लाखाच्या आत आहे असे सर्व विद्यार्थी स्टेट ई-डब्ल्यू-एस साठी अप्लाय करू शकतात. अशा सर्व विद्यार्थ्यांना ई-डब्ल्यू-एस मिळते. महाराष्ट्रात काही विशेष ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट काढण्यासाठी काही विशेष अटी नाही आहेत. ज्या 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 पालकांचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखाच्या आत आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट मिळते. ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट हे 31 मार्च 2021 नंतर इश्यू केलेलं असावं आणि त्याची व्हॅलिडिटी मिनिमम व्हॅलिडिटी हे 31 मार्च 2022 पर्यंत असावी. तर अशा सर्व विद्यार्थ्यांना ई-डब्ल्यू-एसचा बेनिफिट मिळेल. त्यांनी ई-डब्ल्यू-एस मधून अप्लाय करावं. त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर डिफेन्स कॅन्डिडेट. तर डिफेन्स कोटा काय असतो? डिफेन्स कोटा म्हणजे डिफेन्स कोट्यासाठी 5% सीट्स ह्या गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी राखीव असतात. त्यामध्ये डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3 अशा 3 कॅटेगरी असतात. डिफेन्स 1ला 3%, डिफेन्स 2 1% आणि डिफेन्स 3 1%. डिफेन्स 1 मधले कुठले कॅन्डिडेट्स येतात तर लष्करातून सेवानिवृत्त झालेले महाराष्ट्रातील सैनिक. लष्करातून सेवानिवृत्त झालेले म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन म्हणू शकतो. तर त्यांना आपण काय डॉक्युमेंट लागतील ते बघूया. तर एक्स सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट आणि डोमिसाईल सर्टिफिकेट ऑफ डिफेन्स पर्सन, त्यांना हे डॉक्युमेंट लागतील. डिफेन्स 2 जो कोटा आहे तो 1% आहे. डिफेन्स 2 मध्ये कुठले सैनिक येतात तर लष्करात कार्यरत असलेले महाराष्ट्रातील सैनिक. म्हणजे आता लष्करात जे कार्यरत आहे पण महाराष्ट्रातले आहे अशा सैनिकांना 1% रिझर्वेशन दिले जाते. अशा सैनिकांच्या पाल्यांना त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट आहे ॲक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट आणि डोमेसाईल सर्टिफिकेट. म्हणजे जे सर्व्हिस सर्टिफिकेट असेल ते लागेल आणि पॅरेंटचं डोमेसाईल सर्टिफिकेट लागेल. डिफेन्स 3 हे फार रेअर असतात. डिफेन्स 3 मध्ये काय तर महाराष्ट्रात सेवा बजावत असलेले लष्करातील सैनिक म्हणजे ते ॲक्च्युली आहेत महाराष्ट्रातल्या बाहेरचे पण सद्यस्थितीत महाराष्ट्रात कार्यरत आहेत. अशांसाठी 1% रिझर्वेशन आहे. तर त्यांच्यासाठी काय लागेल तर ॲक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट लागेल आणि दुसरं म्हणजे जिथून ते ट्रान्सफर होऊन त्यांचे महाराष्ट्रात आलेले असेल त्यांचं ट्रान्सफर सर्टिफिकेट लागेल. परत एकदा ब्रीफमध्ये सांगतो. डिफेन्स 1 मध्ये 3% रिझर्वेशन. एक्स सर्व्हिसमॅनचा आपण याला कोटा म्हणू शकतो. लष्करातील रिटायर झालेल्यांसाठी हा कोटा आहे. म्हणजे लष्करात कार्यरत असणाऱ्या माजी सैनिकांसाठी हा कोटा आहे. 3% आहे. याच्यासाठी काय लागते तर एक्स सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट लागते आणि डोमेसाईल सर्टिफिकेट लागते. डिफेन्स 2 साठी काय लागते तर ॲक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट लागते आणि डोमेसाईल सर्टिफिकेट लागते. डिफेन्स 2 मध्ये कोण येतात तर लष्करामध्ये सद्यस्थितीत कार्यरत असलेले सैनिक आणि डिफेन्स 3 मध्ये लष्करात सद्यस्थितीत महाराष्ट्रात कार्यरत असलेले पण महाराष्ट्रातल्या बाहेरील सैनिक हे डिफेन्स 3 मध्ये येतात. रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फॉर MKB कॅन्डिडेट्स. MKB काय आहे तर महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर आहे. महाराष्ट्र कर्नाटक म्हणजे कर्नाटकातील एक डिस्प्युटेड एरिया आहे ज्याच्यावर महाराष्ट्र 868 जागा 868 गावांमध्ये हा डिस्प्युटेड एरिया आहे. महाराष्ट्र ज्यावर क्लेम करतो अशा डिस्प्युटेड एरियासाठी MKB कॅन्डिडेट ज्याला म्हणतो आपण. याच्यासाठी MBBS साठी 8, BDS साठी 2 आणि BMS साठी 6 जागा राखीव आहेत. SC ST नंतर सगळ्यात कमी कट ऑफ याच कॅटेगरीचा असतो. तर MKB कॅन्डिडेटसाठी काय लागते तर डिस्प्युटेड एरिया सर्टिफिकेट पाहिजे. म्हणजे ज्या कोट्यासाठी ते अप्लाय करताय तर त्या कोट्यासाठी अप्लाय करण्यासाठी त्या 868 गावामध्ये डोमिसाईल सर्टिफिकेट असणं महत्त्वाचं आहे. त्याला डिस्प्युटेड एरिया सर्टिफिकेट म्हणून त्यांच्या त्या तहसीलमधून मिळून जाईल. दुसरं डोमिसाईल सर्टिफिकेट ऑफ कॅन्डिडेट. त्या 868 गावांमधील त्या विद्यार्थ्याचं डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल.
सोबतच मदर टंग ही मराठी असली पाहिजे. त्याच्यासाठीचं एक सर्टिफिकेट लागेल. मदर टंग मराठीचं सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयातून मिळून जाईल. आणि एनी प्रूफ शोविंग म्हणजे 10वी किंवा 12वी ही त्या डिस्प्युटेड एरियामधून झालेली असावी. तर MKBसाठी विद्यार्थ्यांना हे 4 डॉक्युमेंट लागेल. 4 डॉक्युमेंट लागतील. डिस्प्युटेड एरिया सर्टिफिकेट, तिथलं डोमिसाईल सर्टिफिकेट, मदर टंग मराठी असलं पाहिजे आणि कुठलंही प्रूफ जे 10वी किंवा 12वी त्या डिस्प्युटेड एरियामधून झालेलं आहे असं दर्शवणारं कुठलंही प्रूफ यामध्ये चालेल. रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फॉर हिली एरिया. तर हिली एरियासाठी 3% पॅरलल रिझर्वेशन या प्रोसेसमध्ये देण्यात आलं आहे. तर आता बरेच विद्यार्थ्यांचं किंवा पॅरेंटचं असं म्हणणं असेल की बा हिली एरिया मध्ये पॅरलल रिझर्वेशन काय असतं. तर मी तुम्हाला एक माझ्या डिजिट्सनुसार एक थोडं एकदम शॉर्टमध्ये एक्सप्लेन करून सांगतो. समजा महाराष्ट्रामध्ये 688 जागा मागच्या वर्षीच्या आपण बघितल्या, 688 जागा ह्या ओबीसीसाठी होत्या. त्यातील जनरल ओबीसीसाठी 434 जागा होत्या, वुमनसाठी 200 जागा होत्या. त्याच्यातच हिली ओबीसी साठी 14 जागा होत्या, हिली जनरल ओबीसी आणि हिली वुमनसाठी 6 जागा होत्या. म्हणजे 688 पैकी 3% पॅरलल रिझर्वेशन हे प्रत्येक कॅटेगरी वाईज दिलं आहे. म्हणजे ओबीसी साठी 3% पॅरलल रिझर्वेशन हिली एरियाला आहे. एस-टीमध्ये 3% पॅरलल आहे. ओपनमध्ये 3% पॅरलल आहे. म्हणजे ओपन पासून तर सर्व कॅटेगरी वाईज 3% पॅरलल रिझर्वेशन हे हिली एरियासाठी आहे. त्यासाठी कुठले डॉक्युमेंट असणं महत्त्वाचं आहे, तर पॅरेंट्स डोमिसाईल सर्टिफिकेट फ्रॉम हिल एरिया. हिली एरियाची लिस्ट ही इन्फॉर्मेशन ब्रोशर आल्यानंतर काही दिवसात न्यूज बुलेटिनमध्ये येत असते. त्या न्यूज बुलेटिनमध्ये आपण हिली एरियासाठी बिलॉंग करतो का हे विद्यार्थी व पालकांनी बघून घ्यायचं. तर पॅरेंटचं डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल हिली एरियामधील. दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांनी 10वी किंवा 12वी हिली एरियातून केलेली असावी असं कुठलंही प्रूफ लागेल. हिली एरियासाठी 3% पॅरलल रिझर्वेशन आहे. पॅरेंटचं डोमिसाईल सर्टिफिकेट आणि 10वी किंवा 12वी हिली एरियामधून झालेली असावी असं कुठलंही प्रूफ विद्यार्थ्यांचं आपल्या हिली एरियाचं रिझर्वेशन घेण्यासाठी लागेल. रिक्वायर्ड डॉक्युमेंट फॉर PWD सर्टिफिकेट. PWD सर्टिफिकेट म्हणजे फिजिकल हँडिकॅप याला म्हणू शकतो आपण. PWD सर्टिफिकेट जनरली कुठून मिळते, तर ग्रँड मेडिकल कॉलेजमधून मिळते. एम्स नागपूर, आणखी एक हाजी अलीला एक आहे रिहॅबिलिटेशन सेंटर, तिथून मिळते. आणि बऱ्यापैकी लिस्ट आहे महासीईटीच्या नोटिफिकेशन, महासीईटीने एका नोटीस काढलेली त्यामध्ये लिस्ट आहे. ती सुद्धा आम्ही ग्रुपमध्ये शेअर करून देऊ. ते PWD सर्टिफिकेट तिथून मिळतील. PWDचं 5% पॅरलल रिझर्वेशन आहे. PWDच्या जागा ह्या ओपनमधून काढल्या जातात. म्हणजे जर 688 मी आता सांगितल्याप्रमाणे 688 जर जागा ओबीसीच्या असतील तर PWDच्या 34 जागा असतात. EWSच्या जर 315 जागा महाराष्ट्रातील असतील तर PWDच्या 16 जागा असतात. हिली एरिया आणि PWD या दोन्हीचे रिझर्वेशन हे फक्त गव्हर्नमेंट कॉलेजसाठी अप्लाइड आहेत. प्रायव्हेट कॉलेजला याचं कुठलंही रिझर्वेशन नसते. तर त्याच्यासाठी PWD सर्टिफिकेट आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट ह्या 2 सर्टिफिकेट जरुरी म्हणजे विद्यार्थ्यांकडे असणं महत्त्वाचं आहे. डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर फ्रीशिप ऑर गव्हर्नमेंट कन्सेशन. आता एक महत्त्वाचे डॉक्युमेंट याला म्हणू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना कॅटेगरी बेनिफिट घ्यायचे आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचं 8 लाखाच्या आत उत्पन्न आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना किंवा EWSच्या विद्यार्थ्यांना कुठले कुठले डॉक्युमेंट लागतील, हे सगळे डॉक्युमेंट आपल्याला पोस्ट ॲडमिशनमध्ये लागणार आहेत. फॅमिली इन्कम सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू 31/3/2022. ज्या विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलियर आहे पण वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या वरती जाते, आता 8 लाखाहून 12 लाख होण्याची शक्यता आहे यावर्षी पण ते अजून झालेलं नाही आहे, तर अशा विद्यार्थ्यांना पूर्ण फी लागते. त्यासाठी फॅमिली इन्कम सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू 31/3/2022 और फॉर्म नंबर 16 और ITR. आता बरेच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम येत आहे की फॉर्म 16 हा 8 लाखाच्या वरती जात आहे पण ITR 8 लाखाच्या आत आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी ITR देऊन फीजमध्ये बेनिफिट घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ॲडिशनल डॉक्युमेंट नाही.
अशा सर्व विद्यार्थ्यांनी ITR द्यायचा आहे. लिखित रूल असा आहे, की विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलेअर आहे, पण 8,00,000च्या वरती उत्पन्न जात आहे, तर तुम्हाला फी ही पूर्णच भरावी लागेल. फॉर्म नंबर 16 8,00,000च्या वरती आहे, तर त्या अशा विद्यार्थ्यांनी ITR देऊन फीजमध्ये कन्सेशन मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण मिळेलच याची ॲश्युरिटी आता देता येणार नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे काही तहसीलदाराच्या इन्कम सर्टिफिकेटवर बरेचसे कॉलेज प्रवेश तर देतात, पण ग्राह्य धरत नाही. तहसीलदाराचं उत्पन्न हे ग्राह्य धरत नाही. उत्पन्न हे ग्राह्य धरत नाही. तिथे फॉर्म नंबर 16 किंवा ITRच लागतो. जनरली प्रायव्हेट कॉलेजची गोष्ट करतात. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तर कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर हे 3 डॉक्युमेंट असले तर तरी सर्व फीजमध्ये बेनिफिट मिळून जातात. पण प्रायव्हेटमध्ये तहसीलदाराच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर हे फीमध्ये बेनिफिट मिळत नाही. अशा ठिकाणी फॉर्म नंबर 16 किंवा ITRच लागतो. सर्टिफिकेटनंतर दुसरं काय लागेल विद्यार्थ्यांचं, तर स्टुडंट्स आधार नंबर लिंक बँक अकाउंट इन एनी नॅशनलाइज बँक. आधार नंबर लिंक असलेलं नॅशनलाइज बँकेचं अकाउंट लागेल फ्रीशिपसाठी, स्कॉलरशिपसाठी किंवा ज्यांचं उत्पन्न 8,00,000चं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी. पॅरेंट्स आधार अँड पॅन कार्ड. आता बऱ्याच गव्हर्नमेंटला नाही किंवा कॉर्पोरेशनचे कॉलेजेस आणि प्रायव्हेट कॉलेजेस पॅरेंट्सचं आधार किंवा पॅन कार्ड मागतात. तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी पॅरेंट्सचा आधार आणि पॅन कार्ड काढून ठेवायचं आहे किंवा आपल्याला ते लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्ड. आता रेशन कार्ड कशासाठी लागेल, रेशन कार्डची कॉपी कशासाठी लागेल, तर गव्हर्नमेंटच्या फीस कन्सेशन ज्या आहेत त्या पहिल्या 2 पाल्यांसाठीच असतात. म्हणून आपण कुठल्या नंबरचा पाल्य आहे किंवा हा किती नंबरचा पाल्य आहे ते चेक करण्यासाठी स्कॉलरशिपसाठी, फ्रीशिपसाठी रेशन कार्डची गरज पडू शकते, म्हणजे लागेलच. डॉक्युमेंट्स इफ अप्लिकेबल. ओके. ज्यांचं मायनॉरिटी आहे, म्हणजे मुस्लिम मायनॉरिटी, जैन मायनॉरिटी, ख्रिश्चन मायनॉरिटी, त्यांना मायनॉरिटी सर्टिफिकेट लागेल. आणि जे ऑर्फन आहे अशा विद्यार्थ्यांना ऑर्फन सर्टिफिकेट लागेल, ते तहसीलमधून मिळते. ॲडिशनल डॉक्युमेंट, आता CET-CL अप्लिकेशन फॉर्म 10 कॉपीज आणि कॉलेज अलॉटमेंट लेटर 10 कॉपीज. आता CET-CL अप्लिकेशन फॉर्म अजून आलेला नाही आहे. जेव्हा आपण 85% रजिस्ट्रेशन करू तेव्हा CET-CLचा फॉर्म मिळेल. त्याच्या 10 कॉपी काढून ठेवा. असं का, तर नेक्स्ट इयर जेव्हा तुम्ही सेकंड इयरला जाल तेव्हा त्याचा अप्लिकेशन फॉर्म नंबर मागितला जातो आणि कॉलेज अलॉटमेंट लेटर सुद्धा मागितलं जाते. तर ते सुद्धा डॉक्युमेंट महत्त्वाचे आहे. स्कॅन कॉपीमध्ये, PDF कॉपीमध्ये आपल्या मेलवर ठेवले तरी चालेल. 10 कॉपी काढा, म्हणजे काढणंच असं बंधनकारक नाही आहे. ते आपल्या PDFवर आपल्या मेलवर PDF स्वरूपात ठेवलं तरी चालेल. थँक्यू. चाणक्य करिअर पॉईंट. आमचे हे 2 नंबर आहेत. ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगसाठी आमच्याकडे ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी 9970805934. आता थोडा नंबर चुकला आहे, आपण याला चेंज करून घेऊ. 1 मिनिट. 5 चुकून झालं. चाणक्य करिअर पण 9970805934 किंवा 7276707259 या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. आमचा मेल ID आहे chanakyacareerp@gmail.com आणि आमची वेबसाईट आहे chanakya.cp.com. आता एक 5 मिनिटात मी विद्यार्थ्यांनी व पालकांनी पूर्वतयारी काय करायची आहे या संदर्भात थोडी माहिती देऊन देतो. ज्या विद्यार्थ्यांना डीम्डमध्ये प्रवेशासाठी अप्लाय करायचं आहे किंवा ऑल इंडिया आयुषसाठी अप्लाय करायचं आहे किंवा BMS डीमसाठी अप्लाय करायचं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी इंटरनेट बँकिंग इनेबल करून घ्यायचं आहे. आपल्या कुठल्याही नॅशनलाइज बँकेतून इंटरनेट बँकिंग इनेबल करून घ्या. त्याचे लिमिट्स वाढवून घ्या, कारण की डीमसाठी अप्लाय करताना आपल्या रजिस्ट्रेशन करते वेळी 2 लाख डिपॉझिट आणि 5,000 रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागते. आणि याच्यासाठी केवळ आणि केवळ इंटरनेट बँकिंग हाच एक मार्ग आहे. दुसरा कुठलाही मार्ग नाही, की आम्ही RTGS करतो, NEFT करतो, चेक देतो, असं कुठलंही चालत नाही. याच्यासाठी फक्त आणि फक्त आपल्याला इंटरनेट बँकिंग थ्रूच हे प्रोसेस करावं लागते आणि वन टाईममध्ये हे पेमेंट करावं लागते. म्हणजे 2,05,000 रुपयाचं पेमेंट हे वन टाईम झालं पाहिजे. तर अशा सर्व डीम्ड विद्यापीठासाठी इच्छुक असणाऱ्या अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्याच्या आपल्या इंटरनेट बँकिंग इनेबल करून घ्यायचे आहे आणि आपले लिमिट्स वाढवून घ्यायचे आहे. सोबतच हे मी जे सर्व डॉक्युमेंट सांगितले आहे, सर्व डॉक्युमेंटच्या 5 ते 7 सेट करून ठेवायचे आहे. आणि सगळे डॉक्युमेंट हे ओरिजिनल स्वरूपात, स्कॅन स्वरूपात आपल्या ईमेलवर ठेवायचे आहे, जेणेकरून आपण ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्या कॉलेजला जरी दिले तरी आपल्याला स्कॅन स्वरूपात पुढे प्रिंटसाठी किंवा कशासाठी त्याचा वापर करता येईल.
दुसरी पूर्वतयारी म्हणजे यातील काही डॉक्युमेंट, त्या डॉक्युमेंटची लिस्ट आम्ही ग्रुपमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोच. ते डॉक्युमेंट स्कॅन स्वरूपात आपल्याला लागतील. तर सर्व डॉक्युमेंट स्कॅन स्वरूपात स्कॅन करून घ्यायच्या. त्या सगळ्या डॉक्युमेंटची साईज आहे 250 केबीच्या वरती नसायला हवी, कारण की 250 केबीच्या वरतीची फाईल आपण CET सेलच्या साईटला अपलोड करू शकत नाही. तर सर्व डॉक्युमेंट 250 केबीच्या आतमधील साईजमध्ये स्कॅन करून ठेवायचे आहे. त्याच्यानंतरची पूर्वतयारी काय सांगू शकतो, तर अम, अ, विद्यार्थ्यांनी 8 ते 10 सेम साईजचे पासपोर्ट साईजचे फोटोग्राफ रेडी करून ठेवायचे आहे. 5 ते 7 सेट डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवायचे आहे. इंटरनेट बँकिंग एनेबल करून ठेवायचे आहे. आणखी पूर्वतयारीमध्ये आपल्या आता बऱ्यापैकी फेज 2 कंप्लीट झाला आहे, आणि 5 ते 7 दिवसात रिझल्ट येईल. तर आपल्याला बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना आपला स्कोअर कळाला आहे. तर त्या स्कोअरनुसार आपल्याला कुठले कॉलेजेस द्यायचे, कुठले ऑप्शन्स टाकायचे आहे, याची तयारी करून ठेवायची आहे. कॉलेजच्या फीसची माहिती घेऊन ठेवायची आहे. त्या कॉलेजच्या फीस संदर्भात माहिती घेताना आपल्याला जेव्हा रजिस्ट्रेशन सुरू होते त्याच्यानंतर कॉलेजेस हे त्यांच्या वेबसाईटवर फीज अपडेट करत असतात. तर त्यांच्या कॉलेजेसच्या वेबसाईटवरच चेक करून आपल्याला फीसची माहिती दिली जाते. तर आपल्या ग्रुप्समध्ये आपण अपडेटेड फीज ही रजिस्ट्रेशन सुरू झाल्यावर टाकणारच आहोत. सोबतच ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या बाहेरील काही कॉलेजेसच्या प्रोसेसेस करायच्या आहे, तर सगळ्या विद्यार्थ्यांनी मायग्रेशन काढून घ्यायचं आहे. MP मध्ये काही विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करायचं असेल तर तिथल्या स्टेट प्रोसेससाठी कुठले डॉक्युमेंट लागतात, काय डॉक्युमेंट लागतात, याची प्रोसेसची माहिती करून घ्यायची आहे. ती सगळी माहिती आम्ही विद्यार्थ्यांना देऊच. जनरली प्रिफरेबली विद्यार्थी मागच्या वर्षी 2 वर्षापासून MP मध्ये BMS BHMS साठी बऱ्यापैकी जात आहेत, BDS साठी जात आहेत, आणि आंध्रा तेलंगणामध्ये MBBS साठी जात आहेत. आंध्रा तेलंगणाचा कट ऑफ हा बऱ्यापैकी 40 ते 50 मार्कांनी महाराष्ट्रापेक्षा कमी असतो. तर ज्या विद्यार्थ्यांना आंध्रा तेलंगणामध्ये प्रवेशासाठी मार्गदर्शन घ्यायचं असेल, तर त्या विद्यार्थ्यांना कमीत कमी 400 मार्क सिक्युअर करणं तरी महत्त्वाचं आहे. आणखी ठीक आहे. चाणक्य करिअर पॉईंटमध्ये आपल्याला संदर्भात कुठलेही काही डाऊट असतील तर तुम्ही आमच्या या नंबरवर कॉल करून माहिती घेऊ शकता. तसेच प्रोसेस संदर्भात काही माहिती पाहिजे असेल तर आम्ही देतो. कॉलेज संदर्भात काही माहिती पाहिजे असेल तर आम्ही देतो. थ्रूआउट प्रोसेस आम्ही विद्यार्थ्यांची करून देतो. त्यासाठी तुम्हाला आमच्या नंबरवर आणि आमच्या ऑफिसवर संपर्क साधायचा आहे. पुढील काही अडचणी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. त्या कमेंट बॉक्समधील प्रश्नांना उत्तर द्यायचा प्रयत्न मी नक्की करेल. कट ऑफबद्दल सहजासहजी शक्यतोवर कट ऑफबद्दल प्रश्न विचारू नका. ऑल इंडिया रँक आल्यावर मी कट ऑफसाठी पण एक 5 ते 7 मिनिटाचा एक छोटासा सेशन घेईल. सोबतच आणखी काही माहिती विद्यार्थ्यांना पाहिजे असल्यास विद्यार्थ्यांनी आमच्या ऑफिसला संपर्क करायचा आहे. थँक्यू.